नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे वृषभ राशींच्या व्यक्तींना एप्रिल 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. वृषभ राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये मान सन्मान मिळण्याची शक्यता मला जास्तीत जास्त दिसून येते. म्हणजे आपण आत्तापर्यंत केलेल्या कामाचा योग्य प्रकारे आढावा त्या ठिकाणी घेऊन त्याचा मानाचा एक आनंद, मानसन्मानाचा एक आनंद तुम्हाला या महिन्यात मिळेल. कारण एखादं बक्षीस मिळणं किंवा एखादा पुरस्कार मिळणं अशा ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये नावलौकिक आणि मानसन्मान वाढतो. तर असा हा महिना तुमच्यासाठी दिसून येतो. काही वेळेला प्रत्यक्ष मानसन्मान जरी त्यावेळेला मिळाला नाही तरी तुमचं नाव जे आहे ते पुढे केलं जातं किंवा रेकमेंड केलं जातं. तसंही घडू शकतं की तुमचं या महिन्यात नाव रेकमेंड केलं जाईल एखाद्या पुरस्कारासाठी किंवा काही मानासाठी, असाही त्याचा लाभ होऊ शकतो. तर असा हा महिना तुमच्या केलेल्या आत्तापर्यंतच्या केलेल्या मेहनतीला मानसन्मान मिळवणार आहे. त्याचप्रमाणे कलाकार, लेखक यांनासुद्धा हा महिना असाच बिझी राहण्याचा महिना आहे. म्हणजे त्यांच्या कलेचा, त्यांचा गौरव या महिन्यात होण्याची शक्यता दिसून येते जास्तीत जास्त अशी की त्यांना अनेक ठिकाणी मागणी येणं, अनेक ठिकाणी बोलावणं आणि त्यांचे विशेषतः प्रवचन किंवा अन्य काही भाषणं ठेवणं असं अनेक ठिकाणी दिसून येत आहे. तर वृषभ राशीच्या व्यक्तींना मानसन्मानाबरोबरच असेही काही योग दिसून येतात की जिथे त्यांचा नावलौकिक चांगला वाढू शकेल. त्याचप्रमाणे वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये प्रकृतीबद्दल त्यांना खूप काही काळजी करायची कारण नाही आहे. पण अवेळी खाणे, खूप उशिरा हेवी जेवणे, म्हणजे रात्री 12 वाजून गेल्यानंतर खूप खाणे हे त्यांना थोडंसं आरोग्याला त्रासदायक होऊ शकतं. म्हणजे या गोष्टी त्यांनी टाळाव्यात. ज्या गोष्टी टाळता येतात त्या टाळल्या तर आपलं आरोग्य चांगलंच आहे. आरोग्य होण्यासारखं काही नाहीच आहे. पण ज्या बिघडणाऱ्या गोष्टी या अशा आहेत की ज्या बिघडू शकतात, म्हणून त्या टाळणं तुमच्या हातात आहे. म्हणून त्या जर तुम्ही टाळल्यात तर तुम्हाला त्रास होण्याची, प्रकृतीबद्दल काही त्रास होण्याची शक्यता या ठिकाणी दिसत नाही. ज्यांचे उद्योगधंदे आहेत, नोकऱ्या आहेत, अशांनासुद्धा या महिन्यामध्ये नवीन नोकरी मिळण्याचा किंवा त्या नवीन नोकरीमधून काहीतरी लाभ होण्याचा योग दिसून येतो. कारण काही वेळेला आपल्या आहे त्या नोकरीला कंटाळलेलो आपण असतो. काही वेळेला कसं होतं की अनेक वर्ष तेच काम करून कंटाळा आलेला असतो. काही वेळेला आपलं नाव पुढच्या पोस्टसाठी रेकमेंड होत नाही म्हणून कंटाळा आलेला असतो. तर विविध कारणांनी तुम्हाला जर नवीन नोकरी आता शोधायची असेल तर तुम्ही या महिन्यात ती शोध मोहीम सुरू करू शकता. म्हणजे ती आत्ता सुरू केली की पुढच्या 2-3 महिन्यामध्ये त्याचं पूर्ण फल आपल्याला मिळू शकतं. हे झाली नोकरीवाल्यांची गोष्ट. उद्योगधंद्यामध्ये विरोधाला तोंड देऊन त्यांना प्रत्येक उद्योगधंद्यामध्ये त्यांना यश मिळवता येईल. जे उद्योजक आपलं काम करत आहेत किंवा अशा काही गोष्टी सलगपणे करत आहेत त्यांना काही विरोधाला तोंड द्यावं लागेल किंवा काही कॉम्पिटिटर्सना तोंड द्यावं लागेल. पण त्यांचा धंदा आहे, ते काम त्यांना मिळू शकतं आणि ते करूही शकतात. पण स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी थोडा वेळ त्यांना खर्च करावा लागेल. तो त्यांनी केला तर खूप काही त्रास नाही असं म्हणता येईल. वृषभ राशींच्या व्यक्ती ज्या शिक्षण घेत आहेत किंवा ज्या काहीतरी शिक्षणासाठी आपला मार्ग शोधत आहेत त्यांना स्वतः रिसर्च करून, स्वतः सेल्फ रिसर्च करून काही मार्ग नवीन त्यांना दिसतील. कारण काही परंपरेने किंवा लोकांनी सांगितलेले असे जे काही मार्ग असतात त्यापेक्षा आता आपल्या इंटरनेटमध्ये ज्या काही गोष्टी उपलब्ध आहेत त्यामध्ये त्यांनी जर रिसर्च केला तर नवीन एव्हेन्यूज त्यांच्यासाठी ओपन होतील किंवा ज्या गोष्टी आत्ता त्यांना माहिती नव्हत्या त्या ज्ञात होतील असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणजे त्यांनी त्यांच्यासाठी काही नवीन संशोधन आता करायला हरकत नाही की ज्यामध्ये त्यांना शिक्षण घ्यायचं आहे. असं विद्यार्थ्यांनी आता तयारी करावी. जे विद्यार्थी काही परीक्षेला बसत आहेत किंवा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनी एककल्लीपणे आपल्या डोक्यात जे आहे तीच पद्धत योग्य आहे असं समजून काही करू नये. कारण जगात अनेक अशा गोष्टी असतात की आपल्यापेक्षाही चांगल्या दर्जाच्या
आणि चांगल्या प्रकारे असू शकतात. तर त्याचा शोध घ्यावा, योग्य मार्गदर्शन घ्यावं आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रयत्न करावेत. यश त्यांना हमखास मिळवता येईल. वृषभ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपण स्वतः आणि आपले कुटुंब यांच्यासाठी तुम्ही वेळ देऊ शकता. तर तो वेळ त्यांच्यासाठी द्या. जो काही वेळ खर्च करायचा खर्च करा. त्यांच्यासाठी जर काही कुठे घेऊन छोट्याशा प्रवासाला किंवा एक दिवसाच्या पिकनिकला असं जायचं असेल, त्यांची इच्छा असेल कुटुंबियांची, तर अवश्य या महिन्यात तुम्ही ते अरेंज करा आणि त्याचा आनंद तुमच्यासहित सगळ्यांना मिळते. मित्र आणि इतर आपली भावंड या लोकांकडून किंवा या जवळच्या अगदी व्यक्तींकडून मला असं वाटत नाही की ठोस काही प्रॉमिस तुम्हाला एखाद्या गोष्टीत मिळू शकेल. कारण मदतीची अपेक्षा करणं आपण मित्रमंडळींकडून, भावंडांकडून अशी आपण नेहमीच करतो. पण ती या महिन्यात ठोस काही असं आपल्याला कोणी होईल, सपोर्ट करण्यासाठी उभं राहील असं सांगता येत नाही. पण ठीक आहे, तुम्ही तेवढे सक्षम आहात. तुम्ही तुमच्यावर 100% विश्वास ठेवा आणि एखादी गोष्ट करा, ती पूर्णत्वाला जाऊ शकते. त्याचप्रमाणे काही गोष्टी अशा असतात की आपल्याला ॲडवाईस घेता येतो, त्याप्रमाणे वागणं आपल्यावर बंधनकारक नसतं. तर तुम्ही ॲडवाईस घ्यायला हरकत नाही. वागायचं की नाही ते तुम्ही ठरवावं. वृषभ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, या महिन्यामध्ये त्यांचं उत्पन्न जे आहे ते कुठेतरी अडकलेलं आहे असं दिसतं. म्हणजे काहीतरी अशा कारणांनी ते काहीतरी लीगल कारणं असतील किंवा काही नियमानुसार काही असते जे पैसे आहेत त्यांचे अडकलेले असतील असं मला दिसून येतं. त्याचं नेमकं कारण काय आहे ते शोधून काढा आणि त्याच्यावर मात करा की तुमचे पैसे जे अडकलेले आहेत ते हळूहळू रिलीज होतील आणि तुमच्यापर्यंत येतील, तुमचे पैसे तुमच्यापर्यंत पोचतील. असा मार्ग जर काही असेल तर त्याचा शोध घ्या आणि तो त्याच्या शोधाप्रमाणे करा असा माझा सल्ला आहे. या महिन्यामध्ये मनःशांती तुम्हाला योग्य प्रकारे आहे. धार्मिक आपलं जे काही अधिष्ठान आहे त्यासाठी तुम्ही वेळ देऊ शकाल. आपलं जप नामस्मरण असे जे आहे ते तुम्ही या महिन्यात अवश्यपणे करू शकता आणि त्याचप्रमाणे या संधीचा फायदा घेऊ शकता. हे होतं वृषभ राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.